बघणार आहोत डिफरन्शिएशनचा सेकंड क्वेश्चन 1.1 एक्सरसाइज आपली चालू होती त्यातला आपण पहिला क्वेश्चन बघितला होता. आता आपण बघणार आहे सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय सांगितलंय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचंय त्याचं डिफरन्शिएशन फाइंड करायचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. आधी काय लिहिणार तुम्ही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आता याला काय करायचं आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे आपलं फंक्शन कोणतं आहे dy अपॉन dx. कोणतं फंक्शन दिलेलं आहे आपल्याला cos x² + a². बरोबर. सुरुवातीला बघा इथं काय दिलं आहे cos दिलाय म्हणजे आधी आपल्याला कशाचं डेरिव्हेशन घ्यावं लागेल cos. cos चं डेरिव्हेशन काय असतं cos चा फॉर्म्युला काय असतो sin x म्हणजे आपली होणारी पूर्ण व्हॅल्यू x² + a². त्याच्यानंतर आपल्याला डेरिव्हेशन कशाचं घ्यायचं आता डेरिव्हेशन घ्यायचं आपल्याला x² + a² कशाचं घ्यायचं आहे x² a². बरोबर. त्याच्यानंतर खाली बघा आता ही टर्म ॲज इट इज लिहित चालायची sin x² + a². त्याचं डेरिव्हेशन काय येणार आहे x²चं डेरिव्हेशन येणार आहे आपलं 2x याचं डेरिव्हेशन काय होणार आहे 0 कारण a काय असतो आपला कॉन्स्टंट असतो. काय असतो कॉन्स्टंट असतो. a काय असतो कॉन्स्टंट असतो म्हणून तो काय होणार आहे 0 म्हणजे हा नाही लिहिला तरी पण चालेल. आता बघा sin x² + a² मल्टिप्लाय बाय 2x. हा काय झाला आपल्या ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. काय झाला डेरिव्हेटिव्ह. चला कळलं. त्याच्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहे. चला सेकंड क्वेश्चन काय दिलाय आपला √e⁴x + 2 + 5 हा काय दिलाय आपल्याला फंक्शन दिले त्याचा घ्यायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह. काय लिहायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. फंक्शन काय दिलंय dy अपॉन dx. या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं तर काय लिहायचं dy अपॉन dx. कोणतं फंक्शन आहे मग e⁴x + 2 + 5. आता सुरुवातीला बघा इथं रूट आहे म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरणार आपण √x. तो काय असतो 1/2√x. हा फॉर्म्युला वापरणार आहे आपण याचा रूट फाइंड करण्यासाठी. इथं बघा याचा डेरिव्हेटिव्ह घेताना 1/2√x. x म्हणजे काय येणार पूर्ण ब्रॅकेट मध्ये लिहायचं e⁴x + 2 + 5. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं आता आपल्याला dy अपॉन dx. आता रूटचं घेतलं तर आता व्हॅल्यू काय राहिली आपली e⁴x + 2 + 5. आता डेरिव्हेटिव्ह घेणार आहे आपण 1 ॲज इट इज लिहून टाका. आधी प्रमाणे ती ॲज इट इज लिहायची 2 + 5. त्याच्यानंतर चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे e⁴x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे e⁴x. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे ॲज इट इज ते आपला फॉर्म्युला काय असतो e⁴x असतो. बरोबर. मग ह्या टर्मसाठी हा फॉर्म्युला म्हणजे काय आला 3x + 2 ॲज इट इज. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आपल्याला d अपॉन dx. आता घेतला तर ही आता राहिली आपली पॉवर काय आहे 3x + 2. बरोबर 3x + 2. आता आपल्याला त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा काय येईल हे ॲज इट इज लिहून टाकायचं. डेरिव्हेटिव्ह भेटला की टर्म ॲज इट इज लिहून टाकायचं. त्याच्यानंतर e⁴x + 2 ॲज इट इज. त्याच्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 3x चा फक्त 3 आणि 2 काय होणार आहे आपला 0. 2 काय होणार आहे आपला 0. त्याच्यानंतर आपला आन्सर काय येणार आहे आता मल्टिप्लाय करा. याच्या खाली काय आहे का नाही याच्या खाली काय आहे का नाही याच्या वरती मल्टिप्लाय केलं काय येणार आहे सुरुवातीला आपण 3 लिहून घेऊ. त्याच्यानंतर काय आहे 3 अपॉन e⁴x + 2. त्याच्यानंतर डिवाइडला कोण येणार आहे आता वरच्या इथं आणि ह्या टर्मचं काय केलं आपण मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर खाली काय आहे 2 अपॉन √e⁴x + 2 + 5. हा काय झाला आपल्या याचा डेरिव्हेटिव्ह. कळालं. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन बघू. चला पुढच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आता पुढचा क्वेश्चन काय log tan x 2. बरोबर. आता याला काय करायचं आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आपलं फंक्शन काय दिलंय dy अपॉन dx. काय फंक्शन log tan x 2 ब्रॅकेट कंप्लीट. आता सुरुवातीला कोण दिलाय लॉग दिलाय. लॉगचा फॉर्म्युला काय असतो लॉगचा फॉर्म्युला असतो log a
इक्वल्स टू 1/x. तो फॉर्म्युला यूज करणार इथे काय येणार मग 1/x ची व्हॅल्यू काय येणार tan x/2. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला d/dx. कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आता tan x/2 चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता बघा इथं 1/tan चा फॉर्म्युला कशाचा असतो tan कशाचा फॉर्म्युला असतो sin x/cos x. काय असतो sin x/cos x. त्याच्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आता tan चा tan काय असतो tan चा फॉर्म्युला काय असतो sec2 x. sec2 x म्हणजे होणार आहे आपली x/2. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आपल्याला x/2 चा x/2 चा dy/dx. म्हणजे कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा x/2 चा. खालच्या स्टेप मध्ये आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार आहे. बघा आता पुढचं हे ऍज इट इज लिहून टाका 1/sin x/2 डिवाइड बाय cos x/2. त्याच्यानंतर sec2 x/2 मल्टिप्लाय बाय x/2 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1/2. पुढच्या स्टेप मध्ये बघा sec2 sec कशाचा फॉर्म्युला असतो sec आपला sec कशाचा असतो sec असतो आपला cos. काय असतो cos x/2 डिवाइड बाय खाली वर झाले इकडे sin x/2 डिवाइड बाय cos x/2. आता इथे sec चा आपण फॉर्म्युला घेणार sec कशाचा असतो cos चा असतो. काय असतो cos म्हणजे इथे काय येणार cos2 x/2 इकडे 1/2. आता इकडचं बघा इकडचा cos x/2 आणि इकडचा cos x/2 काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. त्याच्यानंतर आता जे टर्म राहिली त्याचे काय करणार आहे आपण मल्टिप्लाय करणार आहे. काय करणार आहे मल्टिप्लाय. काय काय राहिले ते राहिले ते लिहून टाका 1/sin a/2 राहिलाय. त्याच्यानंतर इकडे काय राहिला एक केलं स्क्वेअर होता का इथं म्हणजे इकडे राहिला cos x/2 आणि इथं 1/2. आता यांचं मल्टिप्लाय करा. या 1 ने इकडे मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे ऍज इट इज 1/sin a/2. त्याच्यानंतर खाली काय येणार आहे 1/, हा cos इथे खाली मल्टिप्लायला घेतला आपण. इथे काय होणार आहे cos a/2 आणि हा इकडचा 2 इथं समोर लिहू. चालेल इकडचा 2 काय लिहिला समोर लिहिला. आता आपला इथं फॉर्म्युला बनतोय. कोणता फॉर्म्युला बनतोय sin 2x. काय असतो आपला 2 sin x मल्टिप्लाय बाय cos x. हा फॉर्म्युला असतो आयडेंटिटी मध्ये. हा फॉर्म्युला आपण ह्या टर्म साठी यूज करणार आहे. म्हणजे इथे काय होणार आहे 1/sin 2x. म्हणजे ही पूर्ण टर्म काय असणार आहे आपल्या फॉर्म्युल्यात असणार आहे ह्या वाल्या. म्हणून इथे काय झालं फक्त त्याच्या ऐवजी फक्त sin 2x येणार आहे. हा झाला आपला त्याचा डेरिव्हेटिव्ह. आणि अजून तुम्हाला सॉल्व्ह करायचं असलं तर 1/sin कशाचा फॉर्म्युला असतो 1/sin असतो cosec x. काय असतो cosec x. हा झाला आपला त्याचा dy/dx. हा काय झाला आपला त्याचा dy/dx. चला आता काय करायचं आपल्याला फंक्शन दिलं y √tan √x. आता बघा डिफरन्शिएट करायला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट करा dy/dx. काय फंक्शन दिलं आपल्याला √tan √x. त्याच्यानंतर आता सुरुवातीला इथं रूट दिलाय म्हणजे रूटचं डेरिव्हेशन घ्यावं लागेल. रूटचं काय असतं √x = 1/2 √x. हा फॉर्म्युला रूट डेरिव्हेशन घेण्यासाठी वापरायचा आहे. आता काय येईल 2 tan ही पूर्ण काय होणार आहे आपली x ची व्हॅल्यू होणार आहे tan √x. त्याच्यानंतर डेरिव्हेशन घ्यायचे आपल्याला कशात आता रूटचं घेतलं होतं. रूटच्या आतमध्ये काय राहिलाय tan √x. बरोबर. पुढच्या स्टेप मध्ये 2 tan √x. त्याचं डेरिव्हेशन काय येणार tan चा फॉर्म्युला काय असतो tan असतो आपला sec2 x. sec2 x म्हणजे आपला √x ऍज इट इज. आता डेरिव्हेशन कशाचं घ्यायचं d/dx. आता घ्यायचं √x चं. बरोबर √x चं डेरिव्हेशन घ्यायचं.
खालची स्टेप मध्ये बघा. आता आपण पुढचे डेरिव्हेशन घेणार आहे फक्त. बाकीचे ॲज इट इज लिहून टाका. 1/2 tan रूट x त्याच्यानंतर sec स्क्वेअर रूट x त्याचं डेरिव्हेशन काय येणार आहे रूट x चं परत 1/2 रूट x झालं इथपर्यंत. आता मल्टिप्लाय करा. त्याच्या खाली ते मल्टिप्लायला आहे का नाही म्हणजे इथे काय असणार आहे 1. आता वरच्या टर्मचं मल्टिप्लाय करा. इथं 1 आहे इकडे sec स्क्वेअर रूट x आहे इकडे 1 आहे म्हणजे काय येणार आहे sec स्क्वेअर रूट x. कारण 1 ने कोणत्या पण व्हॅल्यूला डिवाइड केलं तर मल्टिप्लाय केलं तर ॲज इट इज राहतं. त्याच्यानंतर खाली कोण आहे 2 tan रूट x त्याच्यानंतर मल्टिप्लायला 1 आहे म्हणजे 1 आणि इकडे कोण आहे 2 रूट x. आता हा बाहेरचा 2 आणि हा बाहेरचा 2 यांचं तुम्ही मल्टिप्लाय केलं तरी चालेल. म्हणजे काय येणार आहे तिथं काय येणार आहे sec स्क्वेअर रूट x या 2 चा आणि ह्या 2 चा मल्टिप्लाय केलं तर होणार इथं 4 tan रूट x मल्टिप्लाय बाय रूट x. हा झाला तुमचा dy बाय dx. कळालं कसं आला. त्याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहे. तर पुढचा क्वेश्चन काय आपला 5 नंबरचा फंक्शन काय दिले cot क्यूब त्यानंतर ब्रॅकेट मध्ये log x क्यूब. आता याच्या आधी सुरुवातीला काय घेणार तुम्ही डेरिव्हेशन घेणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. त्याच्यानंतर dy अपॉन dx. त्याच्यानंतर फंक्शन काय दिले cot क्यूब log x क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. आता सुरुवातीला इथं काय दिलाय cot क्यूब दिलाय म्हणजे कोणता फॉर्म्युला येणार इथं x रेज टू n म्हणजे हा cot होणार आपला x आणि त्याची जी पॉवर ती काय असणार आहे n. इथं फॉर्म्युला n x n - 1 हा फॉर्म्युला इथं आपण काय करणार आहे यूज करणार आहे. म्हणजे काय होणार आहे 3 मल्टिप्लाय बाय x म्हणजे कोण येतं आपला cot आणि 3 मधून 1 मायनस केलं तर किती राहिला 2. त्याच्यानंतर इकडे कोण आहे log x क्यूब. आता डेरिव्हेशन किंवा लगेच आपण इथं cotचं डेरिव्हेशन घेतलं असतं तरीही चाललं असतं. लगेच cotचं डेरिव्हेशन घेऊ झालं. आता इथं डेरिव्हेशन कशाचं घेणार आता घेतलं होतं आपण cot क्यूबचं. आता डेरिव्हेशन घ्यायचं फक्त cot ब्रॅकेट मध्ये log x क्यूब. एक स्टेप वाढवण्यापेक्षा एक स्टेप कमी करू. त्याच्यानंतर आता पुढे बघा 3 cot स्क्वेअर ॲज इट इज ठेवा. याचं डेरिव्हेशन काय येणार आहे cotचा फॉर्म्युला असतो मायनस कोसेक. काय असतो मायनस कोसेक स्क्वेअर आणि x काय दिलेला आहे आपला log x क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. वाटलं तिथे लिहित जा. cot काय असतो मायनस कोसेक स्क्वेअर. cot x चा फॉर्म्युला काय असतो cot x चा कोसेक स्क्वेअर x. झालं. आता डेरिव्हेशन कशाचं घ्यायचं d अपॉन dx. आता कशाचं घेतलं होतं cotचं घेतलं होतं. त्याच्यानंतर राहिला काय आपला आता log x क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर आपल्याला आता डेरिव्हेशन कशाचं घ्यायचंय logचं घ्यायचंय बरोबर. तुमच्या स्टेप मध्ये आता स्टेप लिहून काढा. हे ॲज इट इज जसा डेरिव्हेटिव्ह काढला की स्टेप ॲज इट इज लिहून काढा. कोसेक स्क्वेअर log x क्यूब ॲज इट इज. आता याचा डेरिव्हेटिव्ह logचा फॉर्म्युला काय असतो log x 1 अपॉन x. हे फॉर्म्युला वाटलं तर साईडला लिहून घ्या किंवा पाठ करा. 1 अपॉन log x म्हणजे x ची व्हॅल्यू काय होणार आहे आपली क्यूब. त्याच्यानंतर डेरिव्हेशन घ्यायचं आपल्याला. आता घेतलं होतं logचा आता राहिला आपला x क्यूब. आता घ्यायचं आपल्याला x क्यूबचं डेरिव्हेशन. आता जे भेटलेले आन्सर आहे ते ॲज इट इज लिहून टाका. 3 cot स्क्वेअर मायनस कोसेक स्क्वेअर log x क्यूब ॲज इट इज 1 अपॉन x क्यूब. त्याच्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आता x क्यूबचा म्हणजे x रेज टू n चा फॉर्म्युला परत 3x स्क्वेअर. x रेज टू n चा फॉर्म्युला काय असतो n x n - 1. हा फॉर्म्युला आपण काय केला यूज केला. आता करा मल्टिप्लाय. आता काय करायचं फक्त मल्टिप्लाय. काय दिले बघा मल्टिप्लायला त्याच्या खाली डिवाइड आणि त्याच्या खाली काय घेणार आपण 1 घेणार. आधी सुरुवातीला बघा कॉन्स्टंट टर्म कोणते आहेत हा 3 आणि हा 3. या दोघांचं जर मल्टिप्लाय केलं तर 3 चा किती होणार आहे 9 होणार आहे. आणि हे मायनस साइन जर आपण कॉमन काढलं इथं बाहेर म्हणजे इथं मायनस घेतलं 3 चा किती झाला 9.
त्याच्यानंतर cot square x असेल का x ची व्हॅल्यू इथे x ची व्हॅल्यू घ्यायची राहिली आपली चालते. इथे आपली cot सोबत x काय दिला होता log x cube हा दिलेला होता तो घ्यायचा राहिला लिहिलं तरी चालेल आन्सर मध्ये. त्याच्यानंतर cos x square त्याच्यानंतर परत कोण दिलाय log x cube ब्रॅकेट कंप्लीट त्याच्यानंतर आणि हा x square झालं. आता इथे बघा याच्यासोबत आहे ना माझा x ची व्हॅल्यू इथे घ्यायची राहिली होती तुम्ही लिहू शकता किंवा डायरेक्ट आन्सर मध्ये लिहिली तरी पण चालेल. आता बघा खाली कोण आहे फक्त डिवाइडला x क्यूब आहे इकडे x स्क्वेअर आहे म्हणजे याच्यातून जर आपण हा स्क्वेअर आणि याच्यातून 2 कॅन्सल केले तर किती राहणार आहे 1 राहणार आहे. 3 मधून 2 मायनस केले तर फक्त किती राहणार आहे म्हणजे -9. त्याच्यानंतर cot स्क्वेअर log x क्यूब ब्रॅकेट कंप्लीट त्याच्यानंतर कोण आहे आपला cos x स्क्वेअर त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये log x क्यूब आणि इकडे राहिलेला फक्त इकडे जसं कॅन्सल झालंय तो नाही लिहिलं तरी चालेल कारण आपण काय केलंय याच्यासोबत ह्या क्यूब सोबत हा स्क्वेअर काय झाला आपला कॅन्सल. मग इकडे राहिला फक्त x हा झाला आपला त्याचा dy dx कळलं. चला पुढचा क्वेश्चन काय 6 नंबरचा y 5 आणि त्याची पॉवर दिलेली आहे. आता याला आधी आपण काय करून घेऊ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता आपल्याला इथं फॉर्म्युला यूज करायचा आहे a रेज टू x चा. हा जो 5 असणार आहे आपला a कॉन्स्टंट असतो म्हणजे a असणार आहे आणि a रेज टू x चा फॉर्म्युला काय असतो a रेज टू x मल्टिप्लाय बाय log a. हा फॉर्म्युला असतो a रेज टू x चा. हा फॉर्म्युला आपण काय करणार आहे ऍटम साठी यूज करणार आहे. आता याचं डिफरन्शिएशन घ्या d/dx त्याच्यानंतर 5 sin cube x 3 बरोबर. आता आपण जर याचं डिफरन्शिएशन घेतलं तर हा फॉर्म्युला यूज करणार आहे म्हणजे काय येणार बरं 5 sin cube x 3 त्याच्यानंतर काय आहे log a म्हणजे कोण असणार आहे आपला 5. आता ह्या टर्म साठी आपण हा फॉर्म्युला यूज केलाय बरोबर. त्याच्यानंतर डिफरन्शिएशन कशाचं घ्यायचं आता आपल्याला dy/dx. आधी ह्या टर्मचं घेतलं होतं ह्या 5 ला आपण a मानलं होतं त्याच्यानंतर राहिली आता आपली वरची टर्म काय वरची टर्म sin cube x 3. याचं काय करायचं आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचं. आता घ्यायचं डिफरन्शिएशन काय येणार आहे हे ॲज इट इज लिहून टाका 5 sin cube x 3 ॲज इट इज log 5. याचं डिफरन्शिएशन काय येणार आहे इथं sin cube आहे कोणता फॉर्म्युला x रेज टू n चा काय असतो n मल्टिप्लाय बाय x n मायनस 1 हा फॉर्म्युला असतो या टर्मसाठी हा फॉर्म्युला यूज करणार आहे. 3 मल्टिप्लाय बाय sin 3 मधून 1 मायनस केलं तर किती राहणार 3 मधून 1 मायनस केलं तर फक्त राहणार 2x. त्याच्यानंतर आपला हा 3 काय होणार आहे कॉन्स्टंट म्हणजे काय होणार आहे 0 काय होणार आहे 0 बरोबर. आता खाली या जे भेटले ते लिहून टाका आपलं डेरिव्हेशन झाले नाही झालं नाही. आणखी आपला इथे घेतलं तर क्यूबचा आता घ्यायचा sin x चा इथंच घेऊन टाकू डायरेक्ट d/dx. आता कसं घेतलं होतं याला x रेज टू n म्हटलं होतं पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला आता राहिला आपला sin x काय लिहिलं आता 5 sin cube x 3 log 5 3 sin स्क्वेअर x. त्याचं डेरिव्हेशन काय येणार आहे sin x चा काय असतो cos x. झालं इथपर्यंत. आता मल्टिप्लाय करून टाका किंवा असंच ठेवलं तरीही चालेल किंवा तुम्ही त्याला मॅनेज करू शकता. तुम्हाला घ्यायचं असलं तर तुम्ही हा समोर घ्या 3 sin स्क्वेअर x त्याच्यानंतर मी कोणती टर्म घ्यायची 5 sin cube x 3 ही झाली. त्याच्यानंतर मी log 5 त्याच्यानंतर राहिलेला आपला cos x हा झाला तुमचा dy/dx. कशाचा dy/dx या फंक्शनचा कळलं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू. चला 7 नंबरचा क्वेश्चन काय आहे आपला cos x रूट मध्ये cos x आहे. घ्यायला डेरिव्हेशन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू
कोसेक x सॉरी कोसेक x मल्टिप्लाय बाय कॉट x. हा कशाचा फॉर्म्युला झाला कोसेक x चा. तो फॉर्म्युला आपण इथे वापरणार आहे. हा कशाचा फॉर्म्युला डिफरन्शिएशनचा. कोसेक x काय दिला इथं cos x मल्टिप्लायला कोण आहे cot x मल्टिप्लायला कोण आहे cot x. cot x ची व्हॅल्यू काय दिली इथं cos x. हा कशाचा डेरिव्हेशन घेतला आपण cosec चा घेतला. आता आपल्याला डेरिव्हेशन कशाचं घ्यायचंय d/dx. आता घ्यायचं रूट ऑफ cos x रूट ऑफ cos x. त्याच्यानंतर मायनस cosec x रूट cos x मल्टिप्लाय बाय cot cos x. त्याच्यानंतर डेरिव्हेशन आता आधी आपल्याला आलाय रूटचं डेरिव्हेशन काय असतं रूट x 1/2 रूट x. हा फॉर्म्युला आपण इथे वापरणार 2 रूट x म्हणजे ही cos x काय होणार आपली x ची व्हॅल्यू होणार cos x. त्याच्यानंतर डेरिव्हेशन कशाचं घ्यायचं आता घेतलं तर रूटचा आता राहिला cos x. पुढच्या स्टेप मध्ये मायनस हे ॲज इट इज लिहून टाकायचं. त्याचं डेरिव्हेशन घ्यायचं ती स्टेप सॉल्व करायची फक्त. cot रूट cos x 1/2 cos x. त्याच्यानंतर त्याचं डेरिव्हेशन काय येणार cos x चा फॉर्म्युला काय असतो मायनस sin x. झाले इथपर्यंत. आता फक्त याला काय करा याला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लायचं आन्सर काय येतं सगळं वरच राहणार काय ॲज इट इज. हे मायनस आणि हे मायनस काय होणार फक्त मल्टिप्लाय केल्यावरती प्लस होणार. हे बघा हे मायनस आणि हे मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये काय होणार प्लस होणार. म्हणजे काय राहिलं फक्त cosec रूट cos x मल्टिप्लाय बाय cot cos x. त्याच्यानंतर 1 मल्टिप्लाय केलं तर 1च आणि इकडचा sin x. डिवाइडला कोण आहे आपला 2 cos x. झालं हे डिफरन्शिएशन झालं आपलं दिलेल्या फंक्शनचं. झालं कळालं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. चला पुढचा क्वेश्चन आहे आपला 8 नंबरचा. काय दिले फंक्शन बघा त्याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय फंक्शन आपलं dy/dx. जे फंक्शन दिले ते लिहून टाका log cos x³ - 5 ब्रॅकेट कंप्लीट. आता सुरुवातीला बघा इथे log दिलाय म्हणजे तुम्हाला पहिलं तर log चं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. log चं डिफरन्शिएशन काय असतं 1/x असतं. काय असतं तो फॉर्म्युला लिहून काय वाटतं log x = 1/x. आता इथे लिहा log चं डिफरन्शिएशन काय येणार 1/x. x ची व्हॅल्यू पूर्ण ही होणार. log च्या पुढे जी व्हॅल्यू दिलेली ती काय होणार आपल्या x ची व्हॅल्यू होणार आहे. मग काय इथं cos x³ - 5. त्याच्यानंतर डिफरन्शिएशन पुढच्या स्टेपचं घ्या dy/dx. आता log चं घेतलं होतं त्याच्यानंतर राहिली कोण राहिलाय cos x³ - 5. याचं डिफरन्शिएशन घेऊन टाका. जे आलंय ते ॲज इट इज लिहून टाकायचं x³ - 5. त्याचं डिफरन्शिएशन काय येणार आहे cos चा फॉर्म्युला काय असतो डिफरन्शिएशन मध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये cos असतो मायनस sin x. x च्या जागी किती पूर्ण व्हॅल्यू दिली ती येणार बरोबर. त्याच्यानंतर डिफरन्शिएशन कशाचं घ्यायचं आता cos चं घेतलं त्याच्यानंतर घ्यायचं ती राहिली टर्म आहे x³ - 5. आता पुढे बघा 1/cos x³ - 5 तर ॲज इट इज लिहून टाकायचे. भेटलंय ना ते ॲज इट इज लिहून टाकायचं. जसं डेरिव्हेशन आपण फाइंड करू ते आन्सर भेटले ते ॲज इट इज लिहून टाकायचं. आता इथे x³ आला काय येणार x³ म्हणजे x⁻n काय असतो n मल्टिप्लाय बाय x n मायनस तो फॉर्म्युला यूज करा. n म्हणजे आपला 3 होणार 3x 3 मधून 1 मायनस केलं तर किती राहणार 2 आणि 5 जो कॉन्स्टंट आहे तो होणार आपला 0. आता काय करा मल्टिप्लाय करा. आता काय करायचंय मल्टिप्लाय 1 ने मल्टिप्लाय केलं तर ॲज इट इज तेच राहणार बरोबर x³ - 5 आणि हा इकडचा 3x². तो आधी जरी लिहिला असता तरीही चाललं असतं. त्याच्यानंतर खाली डिवाइडला कोण आहे cos x³ - 5. हे झालं तुमचं dy/dx ह्या फंक्शनचं बरोबर डेरिव्हेशन. कळालं काय केलं
स्क्वेअर. त्याच्यानंतर इकडे काय राहणार मग sin x क्यूब मायनस 5 डिवाइड बाय cos x क्यूब मायनस 5 x क्यूब मायनस 5. आता sin आणि cos sin x डिवाइडेड बाय cos x कशाचा फॉर्म्युला असतो tan x म्हणजे हा पूर्ण टर्मच्या ऐवजी काय येणार आहे तुमचा -3x स्क्वेअर मल्टिप्लाय बाय त्याच्या ऐवजी काय येणार आहे tan x क्यूब मायनस 5. हे पण होणार आहे तुमचं dy बाय dx. किंवा तुम्ही इथं जरी शॉर्ट केलं असतं तरीही चाललं असतं, पण तुमच्या पुस्तकात असा आन्सर दिलाय तर मग तुम्हाला जी पद्धत आवडत ती सोडवा किंवा इथं शॉर्ट केलं तरीही चालेल. नंबरचा क्वेश्चन काय दिला y = 3 sin square x minus 2 cos square x. याला आधी आपण काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता मला सांगा e फॉर्म्युला काय असतो e x असतो बरोबर ना. हां लिहून टाका फंक्शन काय दिलंय e sin square x minus 2 cos square x. हे फंक्शन दिलंय त्याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर ते ऍज इट इज येणार बरोबर e sin square x minus 2 cos square x ऍज इट इज. त्याच्यानंतर पुढचा टर्म डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आता आपल्याला जी वरती जी टर्म दिली ना तिचा डेरिव्हेटिव्ह 3 sin square x minus 2 cos square x बरोबर. आता जे भेटलंय ना ते ऍज इट इज लिहून टाकायचं e 3 sin square x minus 2 cos square x ऍज इट इज. आता पुढच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह ते कॉन्स्टंट आहे बरोबर ते ऍज इट इज राहणार. त्याच्यानंतर इथं आलं sin square x म्हणजे कोणता फॉर्म्युला मल्टिप्लाय बाय 2 काय येणार समोर कारण इथं होणार आहे आपला x चा फॉर्म्युला n मल्टिप्लाय बाय n मायनस 1 बरोबर. हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे ह्या टर्म साठी आणि याची पॉवर आली आहे म्हणजे काय होणार 2 sin x. 2 मधून 1 मायनस केलं तर 1 येणार आहे 1 नाही लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर पुढे बघा इथं मध्ये मायनस आहे बरोबर 2 कॉन्स्टंट याचा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तर काय होणार आहे डेरिव्हेटिव्ह त्याचा परत हाच फॉर्म्युला x चा कारण याची पॉवर आलेली आहे म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 cos x. आता याच्यानंतर याचा मल्टिप्लाय करून आपल्याला डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा e 3 sin square हे ऍज इट इज लिहून टाका. आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा बघा 3 मल्टिप्लाय बाय 2 6. आता इथं काय आलाय sin x आलाय. आपण इथं कशाचा sin च्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर बरोबर आता राहिला आपला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा d dx sin x चा डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर मायनस 2 चा किती होणार आहे 4 होणार आहे. त्याच्यानंतर आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आपल्याला d dx कशाचा घ्यायचा cos x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बरोबर. आता cos x चा डेरिव्हेटिव्ह घेऊ काय येतो बघा काय तुमच्याकडे फॉर्म्युला आहेत ना फॉर्म्युला करायचे जर फॉर्म्युला नाही आला एक्झाम्पल पण सोडता नाही येणार. sin square x 2 cos square x मल्टिप्लाय बाय sin x. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे sin x चा cos x बरोबर. sin x काय असतो sin x असतो आपला cos x आणि cos x असतो आपला मायनस sin x. फॉर्म्युला करायचा cos x असतो आपला sin x. आता त्याच्यानंतर ही मायनस 4 याचा डेरिव्हेटिव्ह आला परत cos x चा काय होणार मग मायनस sin x मायनस sin x. आता पुढच्या स्टेप मध्ये बघा e 3 sin हे ऍज इट इज लिहून टाका. हे ऍज इट इज त्याचा डेरिव्हेटिव्ह भेटला ते ऍज इट इज sin x cos x. आता हे मायनस आहे हे मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे मल्टिप्लिकेशन मध्ये 4 sin x. आता पुढच्या स्टेप मध्ये sin हे बघा इकडे 6 आहे तिकडे 4 आहे बरोबर. आता आपण त्यांची सबट्रॅक्शन करणार आहे ऍडिशन करणार ऑब्वियसली प्लस आहे म्हणजे काय करणार आहे ऍडिशन करणार आहे e 3 sin square x मल्टिप्लाय बाय 2 cos square x. इथे काय होणार आहे आता हा इकडचा 6 आणि इकडचा 4 होणार आहे आपला 10 काय होणार आहे 10. आता इथं कोण आहे sin आणि इथं कोण आहे cos म्हणजे इथं काय येणार आहे sin आपण घेऊ कॉमन x
साइन एक्स कॉमन, सॉरी हा इथे घेतला टेन, आतमध्ये काय घेणार साइन एक्स मल्टिप्लाय बाय कॉस एक्स. झालं इथपर्यंत. आता परत बघा, आता याला ब्रॅकेट नाही दिले तरी चालेल. टेन साइन एक्स या पूर्ण टर्मला ब्रॅकेट करा वाटतं तर इथेच करा. थांबा एक मिनिट, इथं टेन आलेलं आहे आपलं बरोबर. आता ह्या टेनला कॉमन घेतलं तरी चालेल किंवा याला एक असं ब्रॅकेट बनवा बरोबर. e रेस टू 3 sin स्क्वेअर x मायनस आहे का तिथं, हा इथं मायनस या -2 cos स्क्वेअर x. आता ह्या 5 जर हा ब्रॅकेट मध्ये होता याच्यातून आपण जर कॉमन घेतला 5, कॉमन घेतला 5 त्यामध्ये काय राहणार आहे 2 राहणार आहे. 2 sin x मल्टिप्लाय बाय cos x. झालं इथपर्यंत. असं काय केलं आपण, कारण आपल्या इथं परत फॉर्म्युला बनतोय 2 sin x मल्टिप्लाय बाय cos x काय असतो sin 2x बरोबर. आयडेंटिटीचा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला परत इथे यूज होणार आहे म्हणून आपण तिथे काय केलंय कॉमन, कॉमन घेतले. तर पुढच्या स्टेप मध्ये बघा e raised to 3 sin square x minus 2 cos square x as it is. हा 5 as it is इथं मल्टिप्लाय बरोबर 5. आता इथं फॉर्म्युला यूज होतो आपला कोणता sin 2x, sin 2x म्हणजे ह्या पूर्ण टर्मच्या ऐवजी आपल्याला काय लिहायचंय sin 2x, sin 2x. हा काय झाला आपला dy बाय dx. हा काय झाला आपल्याचा डेरिव्हेटिव्ह. हा टर्म तुम्ही अरेंज केला आणि या अगोदर लिहिली की नंतर लिहिली तरीही चालेल. चला चला पुढचा क्वेश्चन काय आहे cos स्क्वेअर. त्याला आधी काय करणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू dy अपॉन dx. काय फंक्शन दिले आपलं cos स्क्वेअर log x स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर सुरुवातीला बघा इथे काय आलाय cos स्क्वेअर आला म्हणजे कोणता फॉर्म्युला x रेज टू n मल्टिप्लाय बाय x n मायनस 1 बरोबर. हा फॉर्म्युला यूज करणार. तर काय ह्या टर्म साठी काय होणार मग 2 cos x, x म्हणजे पूर्ण टर्म येणार हा. जी x च्या पुढे cos च्या पुढे लिहिली ती काय असणार आहे तिचा x असणार आहे बरोबर. ती पूर्ण टर्म लिहायची x म्हणून cos. आता दोनातून एक गेला इथं 1 राहणार आहे म्हणून 1 नाही लिहिलं तरी चालेल. पुढच्या स्टेप मध्ये कशाचं डेरिव्हेशन घ्यायचं d अपॉन dx. कशाचं घ्यायचं, आता आपण cos स्क्वेअरचं घेतलं होतं बरोबर. आता राहिला आपला cos log x स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट. कळलं इथपर्यंत. आता पुढच्या स्टेप डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे हे ऍज इट इज लिहून टाका log x स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे cos चा. आधी cos आहे, cos चा फॉर्म्युला काय असतो cos, मग कशी लिहून तर cos काय असतो cos x इक्वल्स टू मायनस sin x. म्हणजे ते काय होणार आहे मायनस sin x म्हणजे येणार आहे आपला log x स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला आता dy अपॉन dx. कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा log x स्क्वेअर प्लस 7, x स्क्वेअर प्लस 7. आता बघा 2 हे ऍज इट इज लिहून टाकायचं. त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ना त्या टर्म ऍज इट इज ठेवायच्या शेवटपर्यंत. मायनस sin log x स्क्वेअर प्लस 7. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे log चा फॉर्म्युला काय असतो 1 अपॉन x. log x काय असतो 1 अपॉन
साइन ए म्हणजे ही पूर्ण टर्म काय असणार आहे आपली सेम व्हॅल्यू त्यांच्यासोबत बरोबर इथं मध्ये मायनस आहे. आता हे मायनस जर आपण इकडे समोर काढलं 2 च्या समोर घेतलं फॉर एक्झाम्पल मी ते साइन ना सरळ साइडला घेतलं म्हणजे समोर घेतलं बरोबर इथं काय राहणार cos याला म्हणू आपण ह्या व्हॅल्यूला x मल्टिप्लाय बाय sin x आणि हा इथलचा 2 म्हणजे काय होणार आहे 2 cos आणि sin मग मी फॉर्म्युला लिहून दिला होता 2 sin x मल्टिप्लाय बाय cos x काय असतो sin 2x असतो sin 2x असतो म्हणजे मी ह्या टर्म दोन्ही टर्म साठी मी कोणता फॉर्म्युला वापरणार आहे sin 2x आता इकडचा तुम्ही समोर आणले हे बघा हा 2x मी काय केला इथं समोर आणला हे मायनस साइन समोर आणलं त्याच्यासाठी ह्या दोन्ही टर्म साठी मी कोणता फॉर्म्युला वापरते आहे sin 2x च्या जागी इथं कोणती व्हॅल्यू आहे log x स्क्वेअर प्लस 7 बरोबर जी x च्या जागी व्हॅल्यू ती इथं पुट केली आणि खाली डिवाइडला कोण आहे याला असं वाटतं तुम्हाला डिवाइड नसेल तुम्ही फक्त फॉर्म्युला समजण्यासाठी लिहित होतं त्याच्यानंतर डिवाइडला कोण इथं x स्क्वेअर प्लस 7 x स्क्वेअर प्लस 7 हा काय झाला तुमचा dy अपॉन dx कशाचा दिलेल्या फंक्शनचा कळालं अशा प्रकारे आपण 10 क्वेश्चन बघितले पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण पुढचे क्वेश्चन बघणार आहोत थँक्यू